जय गुरु. नमस्कार. जय गुरु. आले का सगळे? नाही, 7च जण आहेत. नाही, थांबा, मग येऊ द्या. 5 मिनिटं थांबूया आपण. 2-3 मिनिटं तरी. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. संधी विग्रह करायला मजा येते की नाही? होय छान वाटतं की होय नाही? आणि मग अर्थ होय, समजलं छान तर वाटतं. छान वाटतं. दोन शब्द पहिले की मग बरोबर अर्थ सांग. हम्म तेच म्हटलं, संस्कृत भाषा खूप गोड आहे. गुड आहे तुम्ही सांगताय तेव्हा अगदी सगळं खूप वाटतं. अगदी शिकावंसं वाटतं, पुढे जावंसं वाटतं या हा हा. भाषेमध्ये. आणि सगळ्या तसं भाषा जननी आहे नो. सगळ्या भाषा संस्कृत भाषेतूनच निर्माण झालेल्या आहेत. होय होय होय. जननी आहे ना संस्कृत भाषा. हा, जननी आहे. सगळ्या भाषांची जननी आहे. खरंच आपले पूर्वज काय ग्रेट होते ना, किती काय होय काय होय. शोध केले त्यांनी. संस्कृत भाषा सारखी भाषा आपल्याला दिली आहे, जी देवांनी बोललेली भाषा, देववाणी आहे. आणि त्याचं अनुकरण लंडनवाले करतात. बघा, मग आपण तर सगळ्यांनी आपल्या घरातले सगळे या भाषेमध्ये प्रशिक्षित सुशिक्षित झाले पाहिजेत. असायला पाहिजेत. हो मला तर असं वाटतं कधी कधी की आपण सगळ्यांनी संस्कृत मधून बोलण्याचा तरी प्रयत्न केला पाहिजे. होय, थोडं तर थोडं उपयोग आहे ना, होणार ना एवढं शिकलेल्याचा. खरं अ, पुढे होत. नाहीतर आता आता हम्म. सेन्सस होणार आहे ना, तेव्हा सगळ्यांनी लिहा की मला संस्कृत भाषा येते म्हणून. हा. हा, संस्कृत येते. होय होय. बरोबर. आठवणीने सांगायचं. त्यांनी होय. विचारलं नाही तरी सांगायचं, संस्कृत भाषा येते ते लिहून घ्या. कारण आपल्याला लिहिता वाचता तर होय. येतेच ती. हो, होय ना. छानच आहे. आणि हम्म, श्लोक पाठांतर वगैरे सगळं आहेच की आपले इतर वगैरे, त्यामुळे आपल्याला सांगायला हरकत नाही. आपले श्लोक वगैरे संस्कृतमध्येच असतात ना. हो ना. गीता. सांगायचंच. हरकत नाही, सांगायचंच. हम्म. हं. चला जाऊया का पुढे? किती आले सर? 12. अरे आज का बरं प्रेझेंटी थोडी कमी वाटतेय मला. त्या दोन कोणीतरी बाहेर आहेत, त्यांचं लागत नाहीये. नेट नाहीये वाटतं, असं काहीतरी आहे. ट्रॅफिक आहे वगैरे असं लिहिलंय, त्यांनी मेसेज टाकलाय तिकडे. नेहमीच्या 2 आपल्या असतात ना. हम्म. भाग्यश्री मला वाटतं का, अजून कोणतरी एक आहे. बरं, मग सुरू करूया आपण. किती वेळ वाट बघायची ना? चला ठीक आहे. हम्म. आता 7वं अनघाताई. वाक्य. आज टर्न कोणाची? अनघाताई. अनघाताई घ्या. माझं काल झालं होतं पण आज सुरू करते घ्या पण. घ्या, लोक कमी आहेत तर रिपीट सगळ्यांना बरं. मिळून जाईल आज, कारण वाक्यच आहेत सगळी. ओके. छात्रैः विद्या अध्ययनम् विद्या अध्ययनम् अवश्यं कर्तव्यम्. छान. विग्रह करून आधीच बोललात. विद्या बरोबर आहे. विद्या अधिक अध्ययनम अधिक अध्ययनम् ते अवश्य. बरोबर. आता अर्थ सांगा. छात्रे म्हणजे मुलांनी विद्यार्थी. विद्यार्थ्यांकडून. विद्यार्थ्यांकडून अ, हम्म. विद्या अध्ययन म्हणजे शिकणं, विद्यार्थ्यांकडून शिकणे हे त्यांचे कर्तव्य आहे. विद्या शिकणे. हा, विद्या शिकणे हा, कर्तव्य आहे. अवश्य कर्तव्य आहे. अवश्य असतं. अवश्य आवर्जून केला पाहिजे. हम्म. कर्तव्य म्हणजे अवश्य केला पाहिजे, आवर्जून केला पाहिजे का? हो, अवश्य, मग म्हणजे आवश्यक आपण असं. अवश्य. हा, अंजली जोशी ताई घ्या. अंजली जोशी ताई. बरं, अंजली खानोलकर आहेत का? घ्या. वाक्य घेऊ ना. हो. जनः उद्यमेन सदानंदम प्राप्नोति. म्हणजे लोकांना उद्योगातून आनंद नाही, आधी प्राप्त. संधी विग्रह करा. विग्रह ना. हा, जनाहा मध्ये काही नाहीये संधी. उद्यमेन
त्याच्यात उद्यम पण संधी नाही. संधी हो. नाही प्रत्येक सदा हा प्रत्यय सदानंद आहे. सत अधिक आनंद अव्यय आहे. बरोबर. सदा प्राप्नोती हा म्हणजे लोकांना उद्योग चांगला सद आनंद मिळतो प्राप्नोती. हम्म. हा अधिक आ झाला ना म्हणजे इथे. काय? कष्टाने. उद्यमेन म्हणजे कष्टाने तृतीय आहे ना. हम्म. हा कष्टाने नेहमी उद्यमेन आनंद. ही प्राप्त आनंद करणे. माणूस कष्टाने नेहमी आनंद मिळवतो. जन हा आहे ना, एक वचन आहे ना. प्राप्नोती म्हणजे मिळवणे, प्राप्त करणे. प्राप्त करणे. हा. नेक्स्ट टर्न कोणाची आहे? मंजिरीताई आहात का? मंजिरीताई नाही, असलात तर हे वाक्य वाचा. नाही. नाही वाटतं. आल्या आल्या. नमस्कार सर. आले मी आले. ऍक्च्युली फ्री होते, त्यामुळे मी आजच जॉईन झाली आहे, त्यामुळे आधी काय झालंय माहिती नव्हतं मला. बरं ठीक आहे, ठीक. हे वाक्य वाचता येईल का तुम्हाला? हो हो. वाचा मग. वैद्याः कथयन्ति यत् मधुष्णं भवति. हा आता ह्याच्यामध्ये संधी असलेला शब्द कोणता आहे असं तुम्हाला वाटतं? मधुष्ण. बरोबर. की संधी विग्रह कसा कराल? मधु अधिक उष्ण. हो बरोबर आहे. मधुर मधुष्णम. आता अर्थ काय सांगताल? म्हणजे अर्थ काय सांगता येईल याचा? तर वैद्य सांगतात हा की हा मधु म्हणजे मध आणि उष्ण म्हणजे असते उष्ण असं. असतो. हा हा बरोबर. मधु मधु हम्म. गरम उष्ण भवति. मधु उष्ण असतो. मध गरम असतो. उष्ण असतो. प्रकृतीला गरम असतं असं. हा प्रभाताई आहात का? हो मी आहे. घ्या. वधूक्तं संदेशं सेवकः तत्र नयति. वधूक्तं हा संधी आहे. वधू अधिक उक्तम हम्म. आणि ह्यात एकच आहे वाटतं. हो एकच आहे. संदेशम देशम सेवकः नाहीये. तत्र संदेश म्हणजे काय? मेसेज म्हणजे बातमी. मेसेज हो हा हो. मग सेवक हा मग तत्र तेथे नेतो. हा म्हणजे पूर्ण अर्थ वधूचे सांग. संदेश तेथे नेतो असं काहीतरी आहे का? वधूक्तम वधू उक्तम म्हणजे म्हणजे वधू म्हणते असं असेल. वधू अर्थ म्हणते. वधूने वधूने दिलेला संदेश सेवक तिथे नेतो. सांगितलेला संदेश. हा सेवक तत्व नेतो. हा इथे नेतो. प्रज्ञाताई आहात का? प्रज्ञाताई नाही. जॉईन झालेले आहेत ना, पण समोर हो. नाही येत वाटतं. ड्रॉप झाले आता. त्याचा प्रॉब्लेम नाही आहे अजून. कोण आहे पुढे? प्रीती हॅलो आहे हा प्रज्ञाताई ते घ्या. पुढचं वाक्य वाचा. हे स्क्रीन गेलाय कुठे? स्क्रीनवर आहे 11वं वाक्य दिसतंय का हा तुम्हाला? हा 11. हा. हा दुस्तरम भवति खलु मातृणम. हं. मातृणम हे आहे ना याचं बरोबर. संधी. हा आणि संधी विग्रह दूरक्त कसा करायचा? संधी विग्रह कसा करायचा? सोडवायचं कसं? मातृऋणम. बरोबर. मातृ अधिक ऋणम म्हणजे काय? दोन वाटले. दुस्तरम भवति. हा मातृऋणम म्हणजे काय? आईचं ऋण. आईचे उपकार. हा आईचे उपकार.
आता पूर्ण वाक्याचा दुस्तरमचा अर्थ काय? दुस्तरम. दुस्तरम म्हणजे काय? ट्राय करा. मराठी आपण वापरतो ना, दुस्तर आहे वगैरे असा शब्द. अच्छा. अप्राप्य काय? कठीण. कठीण. हा, कठीण. हं. ते पार जाण्यास आईचे अतिशय उपकार कठीण हे खरोखर फेडणे. म्हणजे हम्म. आईचे उपकार कधी फेडू शकतो का आपण? कधीच फेडू शकत नाही. नाही. अत्यंत कठीण आहे. मग तिने आपल्याला ह्या जगात आणले, हे जग दाखवलंय आणि आपल्याला सगळा आनंद दिलाय. हे आईचं ऋण कधीही आपण फेडू शकत नाही. फेडणे कठीण आहे. हम्म. खरंच कठीण आहे. शक्य नाही, कठीण आहे. पुढचं वाक्य कोणाची टर्न आहे? प्रीतीताई घ्या. हो सर. हं. सुरेंद्रः गायकेषु श्रेष्ठः. हम्म. गायक अधिक येषु असं. हा हा हा. सुरेंद्र पण आहे ना. गायकेशून वेगळे आहे. हे मी भक्ती आहे. मी नव्हते ऍक्च्युली संधीच्या त्याच्यासाठी मागचे 2 दिवस माझं मिस झालंय. सुरेंद्र संधी आहे. सुरेंद्र. सुरेंद्र. म्हणजे काय? अच्छा. कशी सुर अधिक इंद्र. सुर अधिक इंद्र हा सुरेंद्र हा. हा, हा. गायकेषु गायकांमध्ये हा बरोबर. इंद्र हा गायकेषु श्रेष्ठ. सुरां इंद्र नाही. हा श्रेष्ठ आहे. इकडे ऍक्च्युली सुरेंद्र नावच आहे, म्हणून ते गायकामध्ये नावच सुरेंद्र आहे. श्रेष्ठ आहे. मग संधी कसं काय होईल? सुरेंद्र संधीसाठी नाव. दिला होता सुरेंद्र हा शब्द तुम्हाला. ओके, आणि ओके. हा, त्याची हा. आपण सोडवलेली आहे आधी. संधी बर. केलेला आहे आणि संधी हा, पण हा. केली. त्यामुळे सुरेंद्र हा शब्द संधीसाठी तुम्हाला संधी विचारला पण. जातो. अच्छा, अच्छा. आता पुढचा पण शब्द तसाच आहे. कोणाची टर्न आहे? रंजना ते घ्या. देवेशः पूज्यः. देव अधिक ईश. बरोबर. हो. ताई देव पण करायचं का? का देव अधिक ईशः? देव अधिक ईशः. अधिक ई देवेशः. म्हणजे झाला ना. अधिक ई. हा. आपण संधीचे नियम बघितले की नाही? अधिक हो, मोठा ई हा तर ए होतो म्हणून देवेश झाला ना. मग देव अधिक हो. ईशः म्हणजे देवेश झाला. हो. देवेशः पूज्यः. सांगा अर्थ काय समजतो तो सांगा. ईशः म्हणजे काय? देवेशः ईश्वर. हा ईश्वर किंवा राजा. देवांचा राजा देवेश हा पूजनीय आहे. हा. देवांचा देव किंवा देवांचा राजा. हा. देवांचा देव हा पूजनीय आहे असतो. पुढे कोणाची टर्न आहे? सरोजनी ताई. महेंद्रः पाठशालां गच्छति. हा आता संधीसाठी शब्द विग्रहासाठी शब्द आहे महेंद्र. महेंद्रः महा अधिक इंद्रः. बरोबर. आ अधिक ई काय होतो? ए बरोबर. होतो. महा अधिक इंद्र पाठशालां गच्छति. हा आता महेंद्र नावच धरा. महाधिक इंद्र पाठशालां गच्छति. महेंद्र पाठशाळेत जातो. शाळेत जातो. शाळेला जातो पण चालेल. जातो. शाळेला जातो किंवा शाळेत जातो. ते मराठी असल्यामुळे आपण शाळेत म्हणतो खरं. त्याच्याप्रमाणे विभक्तीप्रमाणे शाळेला जातो असं होईल. ठीक आहे. पुढे सीमाताई घ्या. सोपं आहे तुम्हाला. झालेला शब्द. सीमाताई नाही आहेत. शुभा जोशी. हा सर. घ्या. महेशः कैलासे निवसति. महा अधिक ईशः. बरोबर.
कैलासे निवसति. हं. म्हणजे हं. महेश कैलासात महेश कैलासात वास करतो. कैलासावर किंवा कैलासात राहतो. महेश म्हणजे राहतो. कोण? निवास महेश करतो. म्हणजे ईश्वर. कोण? ईश्वर. म्हणजे शंकर. हा शंकर तेच हा. ईश्वर. कैलास. किंवा शंकर. हा. कैलासावर राहतो. माहिती आहे ना सगळ्यांना? राहतो. हम्म. हो. हा हा. पुढे पुढचं वाक्य कोण घेत आहे? शुभांगीताई घ्या. हा. मूढाः देहे स्थितमीश्वरं नानुपश्यन्ति भक्ताः चैनं पश्यन्ति. ह्याच्यात आता स्थितमीश्वरं नानुपश्यन्ति ह्या हा. दोन संधी आहेत ना. बरोबर. हा. स्थितम अधिक ईश्वरम बरोबर. आणि नानुपश्यन्ति म्हणजे न अनुपश्यन्ति. करेक्ट. परफेक्ट. बरोबर आणखीन ना? एक आहे आणखी भक्ताः चैनं पश्यन्ति. चैनम. 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 ओ चैनम. चैनम च. अच्छा. च अधिक नैव. एनम. एनम. च अधिक एनम. एनम. हम्म. च अधिक म्हणून तो एनम. चै झाला. ओ अधिक ए चैनम. बरोबर चै हा. झाला. आई. आता माझं अर्थ ना. हा. अर्थ. अर्थ सांगा बरं. मूढाः देहे स्थितम ईश्वरम न अनुपश्यन्ति. हा. म्हणजे मूर्ख लोकांना देहामध्ये असलेला ईश्वर बरोबर. न अनुपश्यन्ति म्हणजे बघत नाहीत. अच्छा दिसत म्हणजे नाही. दिसत नाही. दिसत नाही. मूर्ख लोकांना देहामध्ये असलेला ईश्वर दिसत नाही. भक्ताः च येन पश्यन्ति. हा. फक्त कोण बघतात? फक्त भक्तांनाच तो दिसतो. बरोबर. बरोबर ना? भक्तच त्याला पाहू शकतात. पाहू शकतात. पाहतात. त्याला पाहतात. किती छान वाक्य आहे बघा. माहिती आहे ना आपल्या सगळ्यांना की आपल्या देहामध्ये कोण राहतो? साक्षात ईश्वर. हा. परमात्म्याचा अंश म्हणजे जीवात्मा किंवा आत्मा म्हणतात. आत मी आहे म्हणून आत्मा. हा. आणि तो चालवतो. आपलं शरीर कोण चालवतो? तोच परमेश्वराचा अंश आपलं शरीर चालवतो. रात्री झोपेत सुद्धा आपलं हृदय चालू असतं. रक्ताभिसरण चालू असतं. जेवलेलं पचन होतं. सगळं ही कामं कोण करतं? तर तो आत असलेला मी. एनम म्हणजे काय मॅडम? एनम. ह्याला. हा. त्याला. विनोद स्टॅप कोणाचा आहे? माझाच आहे. विनया. घ्या. विनया. घ्या. राजपुरुषोत्तम वृत्तांतम सहा रामम कथयति. बरोबर. आता ह्याच्यात संधी असलेला कोणता आहे? राजपुरुषोत्तम. बरोबर. संधी विग्रह कसा कराल? राजपुरुषः उक्तम. राजपुरुष. आता मी सांगते ना, माझं नाव आहे. राजपुरुषः उक्तम. नाही, जर संधी सोडवतो तेव्हा ते पुरुष हा करू नका तिथे, कारण ती संधी नाही होणार ना. मग राजपुरुष विसर्ग संधी होऊन जाईल ती. उत्तम. राजपुरुष अधिक उत्तम म्हणून ती संधी आहे. उत्तम म्हणजे राजपुरुष म्हणतो. उत्तम म्हणजे सांगितलेला. राजपुरुषांनी सांगितलेला वृत्तांत म्हणजे बातमी तो राम सांगतो. तो रामास सांगतो. राजपुरुषाने सांगितलेली हकीकत किंवा वृत्तांत तो रामाला सांगतो. अपर्णाताई घ्या. तस्मिन् उपवने 29 छात्राः भ्रमणार्थ गताः.
हम्म तस्मिन् आता उप एकोनविंशतिः विंशती एकोनविंशती एकोणविंशती म्हणजे 19 ना? 19. हा एकोणीस हो एकोणविंशती. एकोनविंशति एकोन अधिक विशतिः. अरे बापरे, काय झालं इथे? सॉरी हा, दिसत नाहीये जरा, एक मिनिट. हा, तस्मिन् उपवने एकोनविंशतिः छात्राः भ्रमणार्थ गताः. आता आपण एकोनविंशति एकोनची आपण संधी विग्रह केला आहे आपण आधी. तो कसा केला हा. आठवतो का? एकोन एक अधिक ऊनहा असं केलं होतं आपण. तेव्हा तो एकोनहा झाला होता. अच्छा, एकोन एक अधिक ऊनहा म्हणजे एक उणे. विंशती मधून एक उणे हा 19. म्हणजे 20 एक उण. म्हणजे त्या एकोन उपवनात अधिक पुन्हा त्या उपवनात 19 उण विद्यार्थी फिरण्यास गेले. बरोबर. अर्थम एक अधिक ऊन आणि एक मिनिट, भ्रमण अधिक अर्थम भ्रमणार्थम. अधिक पुन्हा भ्रमणाचे अर्थ. एकोन म्हणजे हे उन्हचा विसर्ग येतो ना नच्या आधी पुढे. आता इथे नाहीये ना. विशती. हा, विशंती. तिथे असेल तिथेच वापरायचा विसर्ग. जिथे नाही तिथे नाही वापरायचा. म्हणजे मॅडम उच्चार करताना एक अधिक उन अधिक विंशती. हा? वी वर टिंब आहे ना अनुस्वार. विंशती. ओके. विंशती म्हणजे 20. विंशती म्हणजे 20 आणि 20मध्ये एक गुणा करायचा, कमी करायचा. भ्रमण अधिक अर्थ. अर्थ. भ्रमण अधिक अर्थ. भ्रमणार्थ. अर्थवार्थ पूर्ण. त्या उपवनात 19 विद्यार्थी फिरण्यासाठी गेले आहेत. हा, गता हा गताः आहे ना. गताः म्हणजे काय? धातू साधित गेले आहेत. हा, भूतकाळ गेले. झाला. मग गेले आहेत. गेले. हो, गेले आहेत किंवा गेले. असं असेल. बरं, कोणाचे राहिले सांगायचं? सगळ्यांची टर्न झाली का? मी राहिले. कोण? कविता ताई का? घ्या. तत्र ते क्रीडोत्सवम करिष्यन्ति. तेथे ते क्रीडा आधी संधी सांगा. क्रीडोत्सव. क्रीडोत्सव संधी क्रीडा प्लस उत्सव. बरोबर. तिथे ते क्रीडा म्हणजे खेळतील. तिथे ते क्रीडा खेळत आहेत ना. क्रीडा प्लस उत्सव ना. क्रीडेचा उत्सव आहे तिथे. म्हणजे खेळण्याचा जेव्हा समारंभ असतो ना. हा, खेळण्याचा समारंभ करतील. ते क्रीडा आहे ना तिथे शब्द. क्रीडा आहे. भविष्य काळ आहे, त्यामुळे काय होईल? करतील. बरोबर. नेक्स्ट आणखीन कोण आहे? कोणाचं राहिलं? झाले सगळ्यांची एक टर्न. आता परत दुसऱ्यांदा सुरू करा. परत उलट सुरू करू आता. घ्या अपर्णा ताई, घ्या. शोभनाः खलु गंगोर्मया. सर इथे हे येत आहे त्यामुळे शोभनाः खलु गंगोर्मयाः. गंगोर्मयाः गंगा अधिक उर्मयाः. अगदी बरोबर. आता अर्थ सांगा. शोभना खलु गंगोर्मयाः. गंगोर्मया म्हणजे अर्थ काय? गंगेची उर्मी म्हणजे काय? पाहणे म्हणजे उसळणारी गंगा का? हा, गंगेचा प्रवाह हा खरोखर प्रेक्षणीय असतो, सुंदर असतो. म्हणजे त्याला आपण खरोखर
खरोखर सुंदर किंवा शोभनीय प्रेक्षणीय किंवा शोभनीय. असतो. पाहण्यासारखा असतो ना, असं म्हटलं हो चालेल. प्रेक्षणीय हो असतो. किंवा शोभनीय. शोभनीय शब्द वापरला तरी चालेल. शोभनीय. हा आहे. गंगेच्या लाटा खरोखरच सुंदर आहेत. लाटा अच्छा, नका म्हणजे म्हणू. वेगळं. गंगेच्या लाटा. गंगेचा प्रवाहच म्हणा. प्रवाह. प्रवाह म्हणा, प्रवाह. गंगेच्या लाटा म्हटलंय का? ठीक आहे. गंगेच्या लाटा खरोखरच सुंदर लाटा आहेत. नॉर्मली ओके. समुद्राच्या असतात. गंगेचा हा प्रवाहच असतो. प्रवाह. गंगेचा प्रवाहच म्हणाले पाहिजे. आता पुढचा शब्द, पुढचं वाक्य. लहरी पण म्हणता येईल ना ताई? लहरी, हो, गंगा लहरी पण लहरी. म्हणता येईल. हो. लहरी पण चालेल. हो. हा, उर्मी विलोम पण म्हटलं तरी करते. चालेल. हं. विनोद टॅब. तुमचं नाव जरा विनयाताई. विनयाताई. हा, विनयाताई. विनया. घ्या. विनयाताई घ्या. विनयाताई कुठे गेल्या? नाही दिसत आहे. आहेत वाटतं. शुभांगी ताई. काय होतं मोबाईल? शीतर्तुः कस्मै न रोचते. हम्म. दोन मला वाटतं संधी आहेत ना यात. एक शीतर्तुः हॅलो आणि एक सर, कस्मै. नाही, कसमई नाहीये संधी. कसमै कसमई संधी नाहीये का? नाही नाही. फक्त अच्छा, शीतर्तुः फक्त एवढीच. शीतर्तुः म्हणजे शीत बरोबर. अधिक अर्तुः ना? ऋतू. अच्छा, ऋतुः. ऋतू हा, हा. म्हटल्यावर तो अर ऋतू. होतो. ओके ओके. शीत अधिक ऋतुः कस्मै न रोचते. ओके ओके. म्हणजे काय शीत अर्थ काय? शीत ऋतू न रोचते म्हणजे आवडत नाही. पण बरोबर. कस्मै कोणाला आवडत नाही. कोणाला? हा. हो. शीत ऋतू कोणाला आवडत नाही. म्हणजे प्रश्नार्थ अर्थात. थंडीचा ऋतू किंवा कोणाला हिवाळा आवडत कोणाला हिवाळा आवडत कोणाला आवडत नाही. नाही. बरोबर. बरोबर. हॅलो मॅडम, माझं मूड झालं होतं. घ्या आता घ्या. घ्या. महर्षयः जपम कुर्वन्ति. महर्षय. बरोबर. करा. महर्षयः. महर्षी. महा अधिक ऋषयः. अधिक शया. ऋषयः. ऋषीचा ऋ. महा अधिक ऋषयः म्हणून महर्षयः झालं. महर्षया जपम कुर्वन्ति. जप करतात. बरोबर. महर्षी जप करतात. जप करतात. शुभदा ताई. शुभदा ताई घ्या. बघा किती छोटस शब्द आहे तो. एकच आहे ऍक्च्युअली. सांगा. सांगतो. मोठा होत नाही स्क्रीन. ततई तत्सर्वम. तवई तत्सर्वम. छोटे छोटे शब्द करा. हो. तव अधिक एतत्. तव अधिक एतत् अधिक सर्वम. वही झाला बघा. अ अधिक ए त्याचा वही झाला. आई झाला आणि सर्वम. तत तिथे स ला लागला. तवैतत् सर्वम. तेच हे सर्व. नाही, वही कसं झालं? अ अधिक ए बरोबर आई. बर, तसं तवई. डबल होते ना. वृद्धी संधी. आणि इथे त आहे ना, तो मोठी बघा. त आणि स. तर तो हलंत त आहे. त्यामुळे तो हलंत त स ला हे झाला. जोडाक्षर त्याचा झालं. हलंत त तसाच झाला आणि ते जोडाक्षर तयार झालं. वृद्धी संधी म्हणतात ना मॅडम त्याला. वृद्धी संधी.
वृद्धी ते अ अधिक ए आई झालं त्याला. हो. आता पुढचं. अर्थ सांगा, अर्थ. हा, अर्थ सांगा ना. प्रयत्न करा. तव म्हणजे तुझे हं, तुझे हं. सगळे येतात म्हणजे काय हे येतात ते हे हे तुझे सगळे तुझे हे सगळे हे सर्व तव तुझं आहे. तुझे हा, हे हे सर्व स- तुझंच आहे. हे संस्कृत हे सगळं सर्व तुझंच तुझंच आहे. आहे. तुझेच आहे. हो तव तुझे तुझे हे हम्म, हे सर्व तुझेच आहे. हम्म. तवै तस् सर्व शुभाताई घ्या. तवै सर्व तवै सर्व ममैश्वर्यम यम ममैश्वर्य घृतम बुद्धिं गतम्. मम ऐश्वर्यम वृद्धिम गतम. म्हणजे माझे ऐश्वर्य वृद्धिंगत झाले. होतंय. वृद्धिंगत झाले. हा, वाढले. हे आहे. हम्म, बरोबर. मम आहे का? ऐश्वर्यम. बरोबर. मम ऐश्वर्यम. सीमाताई घ्या. सीमाताई त्यांचं अनम्यूट होत नाही असं होत त्यांनी नाही. मेसेज पाठवला. बर. ताई, मम ऐश्वर्य हा, वाढत जावो त्याला काय म्हणतात? थांबा, आत्ताच नका जाऊ, कारण ते बरं. अजून आपल्याला व्हायचंय. आज्ञार्थ, व्हायचंय. विद्यार्थ सगळं व्हायचंय. आता जे आहे तेवढाच अभ्यास करा. खूप पुढे जाऊ चालेल. नका. हं, हं. ओके. सरोजिनीताई घ्या. सरोजिनीताई. हा सरोजिनी. घेते. हा. तेन तत्र निशायां सदैव जागरणं कृतं. तर हा, सदैव हे एकच संधी आहे ना. हो, सदा अधिक एव सदैव. बरोबर बरोबर. हम्म. ते ते तेन म्हणजे त्याने तेथे हं, रात्री हं, नेहमी जागरण केले. हो, नेहमीच जागरण केले. एव आहे ना, म्हणजे नेहमीच. हा, नेहमीच जागरण केले. रंजनाताई. हो सर, ह्या 25व्या वाक्यात तेन ही तृतीय आहे ना, हो, हो. मग तर त्याने मग आलं ह्याचा ना. अर्थ त्याच्याकडून कसा केला? केले त्याने गेले. आलं ना. त्याच्याकडून तेथे, त्याने किंवा त्याच्याकडून तेथे हम्म. रात्री नेहमीच जागरण केले किंवा केले गेले. हो 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 तृतीयामध्ये ने एशी येतं ना. हम्म, हो तेव्हा बरोबर. कडून. हा, त्याच्याकडून. हो. हम्म, गंगा शंकरस्य महेश्वर्यम. हम्म. महेश्वर्यम महा बरोबर. अधिक ऐश्वर्यम. हो, गंगा हे शंकराचे महान ऐश्वर्य आहे. एकदम बरोबर. हम्म, बरोबर. मोठे ऐश्वर्य गंगा आहे. हे शंकराचे मोठे ऐश्वर्य आहे. हम्म. प्रीतीताई घ्या. प्रीतीताई. हा, मामे वैश्यसी कौन्तेय. हम्म. संधीचा नाही. कुठला शब्द? मामे वैश्यसी संधीचं हे आहे, बरोबर. पण मला वेगळं नाही माम समजत. एव एष्यसि. माम एष्यसि. एव एष्यसि. अच्छा. हे कौन्तेया, तू मजकडेच म्हणजे माझ्या स्वरूपातच येशील. एष्यसि म्हणजे येशील. हा हा. हा, माझ्याकडेच. माझ्याकडेच माम येशील. एव म्हणजे माझ्याकडेच. असं कोण ओके. कोणाला म्हणतं? श्रीकृष्ण कोणाला म्हणतायत? अर्जुनाला. हा, भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतायत? तू माझ्याकडेच, माझ्या स्वरूपातच येशील, माझ्याकडेच येशील. येशील. आता पुढचं कोणाचं टर्न आहे? सौलताई घ्या. सायलीताई. सायलीताई. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मम एव एव अंशो. बरोबर. बरं. हा,
हम्म. जीवलोके जीवभूतः. जीवलोके म्हणजे ह्या सृष्टीमध्ये हम्म. सगळ्यांमध्येच जीवभूत माझा अंश म्हणजे आहे. प्राणी मात्र. प्राणी मात्रामध्ये हम्म. सनातन म्हणजे ह्या जीवलोकात. सनातन म्हणजे ह्या आपल्या नष्ट संस्कृतीमध्ये न होणारा, सनातन अच्छा नष्ट न होणारा. म्हणजे तसाच नष्ट. वापरा अच्छा शब्द मराठीत पण मी वापरतो हा. सनातन शब्द ना. हो. या जीवलोकात हं. माझाच या पृथ्वी सनातन तलावर अंश किंवा या जीवलोकात माझाच सनातन अंश जीव बनून राहतो. जीव बनून. हो हो. जीवभूतः प्रत्येक जीवामध्ये आहे. कोण आहे? तर माझाच अंश आहे. अंश आहे असं ईश्वराचा. श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. मम एवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः. अर्थ संपलं. समजला ना? हो हो. हम्म. हो. आता हे जे आपण 28 वाक्य बघितले त्यांचा तुम्ही अभ्यास करायचा बरं का. नाहीतर एकदा वाचलं आणि सोडून दिलं तर संस्कृत आपल्याला धरून ठेवतं. म्हणून हो ते मला पण त्याचा अभ्यास करायचा. ऋषीचा रूच अर्च लक्षात नव्हता येत. ते आता सांगितल्यावर लक्षात आलं. अर बरोबर रू येतो बरोबर. पण आता काय झालं, आता आपण जे संधी शिकलो की नाही, तुम्ही एकदा वाचलं असतं ना तर बरोबर लक्षात आलं असतं. पण तुम्ही कोणीच वाचलं नाही, हे मी बरोबर समजले. नाही वाचलेलं त्यावेळी काल झालं तेव्हा वाचलं, परत रिपीट नाही केलं म्हणूनच. बरोबर. नाही, कसं असतं, अभ्यास म्हणजे काय, सतत सतत करायचा सतत असतो करणं. तो. हा, प्लस त्याला यास अभ्यास अभ्यास. म्हणतात. बरं, आता बरोबर. किती वेळ आहे सर? झाली 4 मिनिटच आहेत. 3 मिनिटं आहेत. मग 3 मिनिटं. संधीमध्ये काही शंका संधीमध्ये असेल तर कोणाला म्हणजे करायचे का? सर 1 मिनिट आहे, लास्ट स्क्रीन 1 मिनिट, शेवटचं स्क्रीन जरा. हा हा. लिहायचं असेल तर लिहून घ्या. हो हो. हम्म. आता एकच धडा राहिलाय ना सर आपला? उक्ती पाठ? राहिल्या. उक्ती. हा. हा, उक्ती राहिलाय, पण त्या बऱ्याच आहेत ना. उक्ती किती आहेत? नाही 14. जास्ती नाही आहेत. हा हा, होऊन जातील त्या. सोप्या आहेत तशा त्या. सोपे आहेत. परीक्षा साधारण कधी असेल? फेब्रुवारीत म्हणलं. फेब्रुवारी. 22. आणि मग त्यापूर्वी आपली काही काय म्हणतो आपण थोडीशी परीक्षेसारखं काही घेता येईल का आपल्या सगळ्यांचं, किंवा घेतलं जाईल का प्रिलिम सारखं? सर पेपर देतील ना रिव्हिजन आपल्याला, पेपर पाठवतील. देतील ना? तुम्ही सोडवायचे ठीक. मग घरी ते, आणि मग घरी क्रॉस चेक सोडवता करा. येतील म्हणजे. हो हो. हा हा. सोडवायचे ठीक. आणि ग्रुपवर टाका पाहिजे तर, म्हणजे हा, मग किंवा वेळ पीडीएफ असला मध्ये तर मग क्रॉस चेक सोडवून करा घ्या. तुमची उत्तरं. हा. आणि तुमचा ग्रुप तयार करा सगळ्यांचा, आणि सगळ्यांनी एकत्र मिळून दुपारी एखादा तास काढा आणि त्या ग्रुपनी सगळा अभ्यास करा. खूप छान अभ्यास होतो. असा आमचा अनुभव आहे, म्हणजे ग्रुपचा अभ्यास. नाहीतर आम्ही आहोतच, राजेश सर आणि मी आहोतच मदतीला तुमच्या. नाही तर ही वेळ पण घेता येईल. मी चालू हो. करून देईन, तुम्ही मग डिस्कस करा असं. चालेल का? चालेल. हो सर, असं बरं राहील. हो चालेल. चालेल. आता आपण थोडा वेळ तर सरांकडनं मग पेपर मग थोडं पाठचं थोडं हे करा, म्हणजे परत आपण इथे फिरणार नाही. कारण उद्यापासून उक्ती चालू करणार तुम्ही, तर फक्त हो, क्विक स्वरसंधी, क्विक व्यंजन, रिव्हिजन. क्विक रिव्हिजन, पटापट पटापट घ्या. पटापट. हॅलो हा. हॅलो सर, विसर्ग सीमा आपल्या कुलकर्णी पहिल्या बोलते. ह्याच्यात सुरुवातीला जे अधिकच्या आधी येतं त्याच्यात विसर्ग दिलाच नाहीये का पुढे? नाही, अजून घेतल्या आपण नाहीत आपल्या झालं नाही तासात. तर. आपण फक्त आता फक्त स्वरसंधीच स्वरसंधीच केलेत. झाल्यात. ते त्याचं अजून व्हायचं आहे का? पुढच्या हो. प्रवेश मध्ये वगैरे येईल तुम्हाला ते व्यंजन संधी, विसर्ग संधी. एक शंका होती ह्याच्यात सर. एक शंका ह्याच्यात होती. नाही आहे का? तरीच पहिलेच. ते जे स्वरसंधी आहे का विसर्ग संधी आहे, म्हणजे आता काही काही शब्द असे आहेत काय, देव अधिक ईश, तर त्यामध्ये देवा हा आहे का देव आहे, पहिल्या सुरुवातीला याला नसतोय. तर ते ओळखायच्यासाठी काही म्हणजे हे नाही, आहे जर ते विसर्ग देवह संधी आहे. असतं ना,
तर तिथे हा विसर्ग संधी लागली